नमस्कार. आज आपण राजकीय संवादाच्या एका खूप वेगळ्या आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीबद्दल बोलणार आहोत. ही फक्त निवडणुकीची रणनीती नाहीये, तर लोकांच्या प्रश्नांकडे, शासनाकडे पाहण्याचा हा एक पूर्णपणे नवा दृष्टिकोन आहे. चला समजून घेऊया हे नक्की काय आहे. या संपूर्ण विचारसरणीचा मूळ गाभा तो या एका वाक्यात दडला आहे. निवडणुका म्हणजे प्रशासनासाठी डेटा इंजिनिअरिंग. याचा सरळ अर्थ असा की राजकारणाकडे भावनिक लढाई म्हणून न पाहता एक पद्धतशीर अभियांत्रिकी आव्हान म्हणून पाहिलं पाहिजे, जिथे प्रत्येक निर्णय, प्रत्येक संवाद हा फक्त आणि फक्त माहितीवर आणि तथ्यावर आधारित असतो. इथे अंदाजे काहीच नसतं, तर अचूक माहितीच्या आधारावरच पुढची दिशा ठरवली जाते. तर मग ही नवीन प्रशासकीय ब्लूप्रिंट नक्की आहे तरी काय? ही एक अशी प्रणाली आहे जी राजकीय संवादाला व्यक्तीच्या पलीकडे घेऊन जाते. म्हणजे इथे लक्ष व्यक्तींवर किंवा त्यांच्या लोकप्रियतेवर नाही, तर प्रशासकीय कामाच्या परिणामांवर आहे, जे परिणाम आपण मोजू शकतो. इथे व्यक्तिपूजा नाही, तर कामाचा हिशोब महत्त्वाचा मानला जातो. लोकांच्या आयुष्यात खरा बदल होतोय की नाही हे तपासण्यावरच सगळा भर असतो. आणि या ब्लूप्रिंटचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. केवळ माहितीच्या आधारावर 19 मिनिटांची मानवकेंद्रित माहितीपटासारखी एक कथा तयार करणे. लक्षात घ्या, ही कथा घोषणांची किंवा पोकळ आश्वासनांची नसते. ही कथा असते लोकांच्या जगण्याची, त्यांच्या खऱ्याखुऱ्या समस्यांची आणि त्यावरच्या ठोस उपायांची. आणि यातला प्रत्येक शब्द, प्रत्येक आकडा हा पुराव्यानिशी सिद्ध करता येण्याजोगा असतो. आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो की ही कथा लोकांपर्यंत पोहोचवणार कोण? कारण संदेश जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो देणारा आवाजही महत्त्वाचा असतो. यासाठी एका विशिष्ट व्यक्तिमत्वाची गरज असते, ज्याला आपण शांत अधिकाराचा आवाज म्हणू शकतो. हा आवाज आक्रमक नसतो, पण तो ठाम असतो. बघा, हा संदेश देणारी व्यक्ती एक अनुभवी रणनीतिकार आणि अर्थतज्ञ असावी, जी आकड्यांच्या बाबतीत कठोर असेल, पण लोकांबद्दल तितकीच संवेदनशील, जी व्यक्तींवर वैयक्तिक टीका करणार नाही, तर चुकीच्या प्रणाल्यांवर आणि धोरणांवर बोट ठेवेल, जिचा आवाज शांत, प्रौढ आणि समंजस असेल, जसा संवाद दोन प्रौढ व्यक्तींमध्ये होतो अगदी तसा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही व्यक्ती पूर्णपणे निष्पक्षपाती असेल. तिची बांधिलकी कोणत्याही पक्षाशी नाही, तर फक्त लोकांच्या हिताशी आणि सत्याशी असेल. या संपूर्ण पद्धतीचं अंतिम ध्येय आहे लोकांचा विश्वास मिळवणं. आणि विश्वास काही हवेत निर्माण होत नाही. त्यासाठी काही कठोर नियम पाळावेच लागतात. काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं याची एक स्पष्ट चौकट असणं खूप गरजेचं आहे. विश्वास हा पाया आहे आणि तो फक्त स्पष्टता आणि पुराव्यांवरच उभा राहू शकतो. म्हणूनच या प्रणालीत प्रत्येक शब्द आणि प्रत्येक आकडा जबाबदारीने वापरला जातो. लोकांच्या माहितीचा वापर करताना सन्मान आणि गोपनीयतेच्या घटनात्मक मूल्यांचं पालन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण एक माहितीपूर्ण आणि जबाबदार सार्वजनिक संवादच आपल्या लोकशाहीला खऱ्या अर्थाने मजबूत करतो. पहिला नियम आहे जार्गन फायरवॉल. याचा अर्थ क्लिष्ट तांत्रिक शब्द वापरून लोकांना गोंधळात टाकायचं नाही. संवाद असा असावा जो सामान्य माणसालाही अगदी सहज समजेल. इथे कठीण शब्द वापरून प्रभाव टाकण्याचा प्रयत्न नाही, तर सोप्या भाषेत सत्य मांडण्यावर भर आहे. कारण संवाद हा भीती घालण्यासाठी नाही, तर समज वाढवण्यासाठी असतो. दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा नियम आहे सोर्स ट्रूथ लॉक. याचा सरळ अर्थ आहे की सादर केलेली प्रत्येक माहिती, प्रत्येक आकडा हा एकाच तपासता येण्याजोग्या मूळ स्रोतामधून आलेला असला पाहिजे. यात कोणताही अंदाज किंवा मनाने तयार केलेली आकडेवारी नसते. जे सत्य आहे तेच, कोणत्याही बदलाशिवाय. विश्वासार्हता हीच या प्रणालीची सर्वात मोठी ताकद आहे. आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे एक नैतिक दिशा. ही प्रणाली सन्मानाच्या घटनात्मक मूल्यांना मानते. ती माहितीपूर्ण आणि जबाबदार सार्वजनिक संवादाला प्रोत्साहन देते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक नागरिकाच्या खाजगी आयुष्याचा, त्यांच्या गोपनीयतेचा आणि संमतीचा आदर करते. कारण माहितीचा वापर हा लोकांच्या सबलीकरणासाठी व्हायला हवा, त्यांच्या अधिकारांवर गदा आणण्यासाठी नाही. बरं, आता आपण त्या 19 मिनिटांच्या माहितीपटाच्या रचनेकडे वळूया. ही काही अशीच सरळसोट कथा नसते. हा एक विचारपूर्वक रचलेला प्रवास आहे, जो टप्प्याटप्प्याने उलगडत जातो आणि लोकांना समस्येच्या मुळापासून ते थेट उपायांपर्यंत घेऊन जातो. या कथेचे 6 मुख्य टप्पे आहेत. पहिला, ओळख आणि उद्देश, जिथे आपण हे सगळं का महत्त्वाचं आहे हे स्पष्ट करतो. दुसरा, जमिनीचे स्पंदन, म्हणजे स्थानिक परिस्थिती आणि लोकांच्या खऱ्या समस्या समजून घेणं. तिसरा, टॉप 3 सिग्नल्स, जिथे माहितीच्या समुद्रातून मिळालेले सर्वात महत्त्वाचे 3 मुद्दे समोर ठेवले जातात. चौथा, परिणामाचे विश्लेषण, जिथे आपण फक्त वरवर न पाहता
एखादी गोष्ट का घडत आहे याच्या मुळाशी जातो. 5वा फॉरेन्सिक पॅटर्न मेमरी, जिथे आपण भूतकाळात काय घडलं आणि तेच चक्र पुन्हा पुन्हा का घडत आहे याचा अभ्यास करतो. आणि 6वा सर्वात महत्त्वाचा प्रिस्क्रिप्टिव्ह ब्लूप्रिंट, जिथे केवळ समस्या नाही तर त्यावर एक ठोस कृती आराखडा सादर केला जातो. तर मग या संपूर्ण ब्लूप्रिंटचा सारांश काय? ही पद्धत एका चांगल्या, अधिक जबाबदार लोकशाहीची अभियांत्रिकी करण्याचा प्रयत्न आहे का? हो, एका अर्थाने तसंच म्हणता येईल. ही ब्लूप्रिंट राजकीय संवादाला एक अभियांत्रिकी समस्या मानते. एक अशी समस्या जी माहिती, शिस्त आणि मानवकेंद्रित कथेने सोडवली जाऊ शकते. इथे भावनांना नाही तर तथ्यांना महत्त्व आहे. इथे केवळ आश्वासनांना नाही तर एका ठोस आराखड्याला महत्त्व आहे. आणि हे आपल्याला आपल्या जबाबदारीची आठवण करून देतं. लोकांच्या गोपनीयतेचा आदर करणं आणि त्यांची संमती घेणं हे केवळ कायदेशीरच नाही तर एक नैतिक बंधन आहे, कारण एक माहितीपूर्ण समाजच जबाबदार निर्णय घेऊ शकतो. आणि हे आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं. शिस्तबद्ध आणि माहितीला पहिलं प्राधान्य देणारा दृष्टिकोन हेच राजकीय संवादाचं भविष्य आहे का? यावर विचार करायला हवा. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 080 420 414 1602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश